अरे सगळ्या मोठ्या लाट्या सगळ्या का घ्या म्हटलं बाई, ठेवू नका हा. हो भाऊ, निप्पक चालू आहे ना. निप्पक घेतो ना, राखीतले बाकी राहतेच बाबा. ती काही उचलून फायदा आहे का? तेवढ्याच होत होते. मोठी एक काळी सापडली तर मला ना फण सापडणार नाही. निप्पक घेऊन आलो मी. अय, मी काय म्हणतो सरला. काय व काय म्हणतो अव सरला म्हणलं, आता यायचे झाले म्हटलं हे काळ्या पण येस ना की कोणाचा होका घेतात वे. नशीन तर मग आपण चाललो जाऊन ना जसं फिरून 2-4 दिवस. बाय बाय फिरून कुठे पिकनिकला चालतं की काय? लय मजुरी जमा केली वाटते औंदा नाही. मजुरीची काय चव लयन कमी. पण आता पिकनिकले काय शेगावले जाऊ खोली करू राहू साजरं 1-2 दिवस. आता जाऊन जाऊन कुठे तर आता ते जाल भेटते. जसं म्हणा जाऊ शेगावले राहू. आता इरी दुसऱ्या अंक कुठे आपण जाऊ शकतो मैत्री हाय काय? आणि माणसाईले कुठे न्यायला पुरते. माघरच्या पिदाळ्याला तर मी कुठे नेत नाही. बुवारेली घरीच बरा आहे तू. मला तर त्याच्या संग जा वाटत नाही ना राहा वाटत नाही. पण काय करता आता बापानं त्याला गळ्यात बांधून टाकता येत नाही. राहा लागते म्हणून म्हणतो चालतं काय. तेवढंच 2-4 दिवस मन मोकळं राहते साजरं. नाही तर काय रोजचं मरण आहेच. हा चाल ना मग जाऊ ना. मला काही नाही मानवरा काही नाही होत. मला काय म्हणणार आहे मी ऐकतोस कुठे त्याचं. हो बाया हो, का गोष्ट करता का? हात चालवा ना, हात चालून जरसा. हो ना भाऊ येसतो ना बापा. बोलत गेलत नाही ना. आम्ही गोष्ट नाही करत. आम्ही काम करतो ना. मी अजिबात कोणाच्या वावरात जाऊ काम चुकारपणा करतो नाही. मजुरी घेतो ना आपण तोंड बोलले. मालकाचं काम कोण ना करा. या मताच्याही हाव. बाय बाय तुमची सून आली होती वरात. हे सांगेले त्या मालकाच्या तोंडाजवळ जाते. म्हणली बाई बाई 70 आहे. आणि तोंडाने म्हणती अजून मानवरा मला काही म्हणत नाही. काय म्हणणार आहे हे थय थयाट वागवायला हेच तो उपकार. शिवलेच बाया घेऊन वावरात येते कामाले गागल लावून. म्हणली बाई अगं बाई हे पण काय करावं माय सोबती नाही मी. दिले जातात ताई बाई म्हणून न्याय लागते मिरवा लागते जाते तर ती. सर बाई ये ना बाई याचं ना त्या भाऊ संकाष्टी करता. अरे सुनबाईला आणला. हो मी निघाली तर म्हणे येतो म्हटलं चल मग. पाय हे वय आपलं एक वावर. ते तिकडला निम दे ना त्या धुऱ्यापासून ते पाय ते बोरीचं झाड दिसू राहिलं ना त्यात लोक. हो का मग काय तर माय सुनीला दाखवून दे ना वावर गिव तिला माहित पाहिजे. हो मग काय तर सुनीले काय गरज आहे बाई बाई वावराची. शिकेल आहे ते काय राहतीन नोकऱ्या लागल्या गे चालले जातीन. ते का वावर पाहतात नाही. ते काय एका दिवशी इकून टाकतील. ते का वावर करणारे जमीन पेरणारे आहेत काय? नाही ताई वावर पेरणे जरी नसलो आम्ही तरी वावर विकणारे नाहीये. कारण वावर हे विकत नसतात ते राखत असतात. शब्बास सुनबाई. खुश झालं मला अंतकरणच खुश झालं. कुमारची आई. ऐकलं का सुनबाई काय म्हणतात. दाखव सुनबाईले धुरधुरा दाखव आपल्या. जाय ते बोरीचे बोर दे ना 2-4 येचून जा. याचा म्हणजे बोर मस्त येईल आहेत. आता बारके बारके तुरट तारट आहेत. आता जानेवारीला चांगले येतात बाई. जानेवारी फेब्रुवारी मग बोरीचं सणच आहे. लय 4-5 बोर आहेत आपल्या वावरात. जाय दाखव ना बाईले. अरे मंजू तुली का? हो मालकीन बाई आल्या मालक कुठे होते बापा. चल मग मंजू चल तिकडे दाखवतो तुले. साजरी आहे सून नाही. हो 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 चांगला आहे चांगला आहे. बेसा करा आपल्याला आज उरका लागते बरं हे वावर. हे पा किती काही टाइमपास झाला तरी वावरल्याशिवाय सुट्टी देणार नाही. येस तर बापा भाऊ सांगा का उभे हाव का 2 मिनिटं तर बोला असं वाटते. हो हो याचा याचा. म्हणजे तू मला सकाळी सांगितलं नाही तू येणार होती. नाही म्हणजे सकाळी थोडी ठरलं होतं. वेळेवर आई निघाल्या म्हटलं मग मी काय करू घरी राहून जे काम झालं होतं. म्हणून म्हटलं मग येते मी आईला सोबत. तर मग आई म्हणत म्हणून आली. आई काय करू राहिली व काय नाही हो माय काय करणार बस मोठे बाबा बाय ना सकाळून मस्त भर नाश्ता केला. आता वावरात गेले तर यायचं नाही. आता मुलाशी भूक लागली व एक तर सकाळून मी खाल्लोय नाही बिचारी या धंद्याच्या घरात. डबल तेलीच देऊन दिले. उकडपेंडी केली त्याला भल्ली आवडते. मग त्याला म्हणलं घ्या तुम्ही हे घेऊन नाहीतरी मागाय खात होत.
तिचं काय आता मस्त डबुर आता वावरातून याचं काही नाव नाही. मला पोटात तिकडे कावळे अळवून राहिले, भूक लागली पण त्याची वाट पाहून राहिली. मग आता हो मग तू कायला वाट पाहून राहिली? तू जेवून घ्या. सांग काय करा. हो माहिती जियाचे राहिले मी जेवून घेऊ काय? अहो मोठी आई बाबा नाश्ता करून गेले म्हणतो ना, पण ते तर नाश्ताही नाही केला. मग बाबा काही भूक नशीन लागली म्हणून तर आले नाहीत. नाही तर कामात असतील, आता वावरात गेले तर का बसेल असतील कामात, चालू असेल काही ना काही. मग तू घे ना, तू काल थांबतो उपाशी. हाऊ लई शाईनी आहेस. माणसाच्या पहिल्या होणार हाव का मी काही लावतो? माणसाला किती वावरात जाऊन का का झप काढून रे का? मला काय घरी धंदा होता, टिकल्या थापल्यान बसली वाट पाय त्याची. या धंद्याला नसते हो कोणी. आता धंदा का धंदा आहे का? घरातला धंदा का धंदा आहे का? काही बी बरं ती काम करायला लागते. मी बी जात होती ना, मला बी जायचं होतं पण मी काही गेलं नाही. मी म्हणलं बाई हिवले मी काही येत नाही. हिवाचं माझ्यावर येऊन राहिलं. मग मावरचं बी काम वावरात ते करून राहिले. आणि त्याच्या पहिले घरी मी खाऊन घेऊ काय? काही तशी बी नाही मी. त्याच्या पहिले नाही जेवत मी. हो त्याच्या पहिले होत नाही मी. मला ते आदतच आहे बाई. काय हेच बिचारे मोठी आई बा चांगले 2 प्लेट उकडपेंडी खाऊन गेले. आता त्यांना नशीन लागली म्हणून ते बसले वावरात. भूक लागली तरी तू जेवून नाही राहिली. ते आले की जेवतीनच ना, ते काय उपाशी राहतात. तू तर जेवून घे. ह्यात माय काही बी माणसाच्या पहिले जेव का साजरं तरी आहे का ते? पहिला घास माणसाला द्या, भाजीवरची तरी, नरम नरम पोळी हे माझ्या हिशावर गेली पाहिजे. मग वावरात काम करावं लागते. तोंडाची गोठ आहे का? सारं पाहा लागते, चारीकडे बाजू माणसाला सांभाळायला लागते. बाईच्या जातीला का आहे घरच्या घरी. ओ माय बरोबर आहे. ओ माय बाई मी सांगून राहिली. तू काय बाई पुढारेल समाजातली आदर्श मुलगी नाही शिकलेली. हो माय तुले कायचे हे नियम, तुले कायच हे तुला हे कायच नाही. आम्ही येणं असंच हाव बाई. माणसाच्या पहिले जेवत नाही. माणसाला चहा द्या मग आपण चहा घ्या. माणसं पहिली सोय लावून द्या मग आपलं होतेच आहे. माझ्या कामाला महत्व देतो बाई आम्ही. स्वतःच्या कामाला नाही देणार एवढं तेवढं माणसाच्या कामाला देतो. आता चूक का बरोबर ते काय आता पिढीचा पिढी संबंध झाला. तुमच्या पिढीले ते चूक वाटते आणि आमच्या पिढीले तो संस्कार वाटते. आता हा काही भेदाभेद काही संप नाही. पण आता मी मताची गोष्ट सांगतो बाई. मी काय त्याच्या पहिले जेवत नाही. बस ना उभी काय आहेत बस. झालं का तुला? झालं का जेवण? तुला माय काय करून राहिली? वावरात जातो म्हणे. आज गेली का वावरात मग ती? हो ते भाजी खुळायला बाया सांगितल्या ना, तर तो म्हणे पण गेली नाही, घरीच आहे. मोठी आई व हा काय हो माय मोठी आई त्या वहिनीले फोन लावत आल्या. तुझी बहिणी का तेवढी ऐकत नाही का? तेले म्हणणं की मला सासूले मा सासरे समजावून सांगा म्हणून. ते स्वीटू ताई मा फोन नाईट घेऊन राहिले. त्या दिवशी त्यानं फोन केला होता तर मी त्याला कोर्ट धमकी दिली ना, म्हणे घेत नसतील. आई मग तू त्याच्या सासूलेच लावणं फोन. तोले भाऊजयच ते येतात ना ते. तेले म्हणणं सांगणं मी सगळ्याची माफी मागतो ना. मी ते म्हणतील तसं वागतो ना. ते लोक सांगतील तसंच राहतो ना. तू लावणं तेले फोन सांगणं तेले एवढं तर सांग की मी माफी मागतो ना सगळ्याची. मला फोन नाहीत घेऊन राहिले ते, नाही तर मी फोनवर बी मागितली असती माफी. रे नाही योगिता त्या रोजी तो आनंद साजरा तुले फोन केला. बोलली शेन तुले ते काही म्हणलं असेल तिनं काही. पण जर नमती बाजू घेतली असती तर ते तर तुला फोन उचलत असती ना. आता तू तिले धमक्याल्या मी कोर्टात जाईन आणि मी असं करीन कायदा आहे की नाही. आता कुठे केला कायदा आणि कुठे केला कानून? समजा जागीच राहते बाई गाठोडा बांधून. ध्यान ठेवायचं. अहो मोठी आई मग मी आता मागतो ना फी सगळ्याची, पण ते कोणीच मला फोन घेऊन राहिले. हे तर बरं माझा फोन आता काटून टाकून राहिले लागे. फोन बेल आते 1-2 बेल झाली की फोन कट करून राहिले. आई मला फोन नेत घेत, बाबाही नेत घेऊन राहिले. ते स्वीटूताईला लावला ती नाही घेऊन राहिली. म्हणून तर म्हणतो त्याच्या सासूले लावणं. मग तुला वहिनीले योगिता माफी मागे म्हणा ना सगळ्याची. चुकलं ना मला. बिचाऱ्यावरती माझ्या बाबाही टेन्शन मध्ये राहून राहिले. माझी आई नाराज आहे. तिला टेन्शन आहे ना. मला आता तिला टेन्शन झालं. जशी काही मी निरालं ह्या. पण जाऊ दे ना माय, मी काही करत नाही. नोकरी नाही काही नाही. मी माझ्या शिक्षणाचा मोठे नाही सांगत नाही.
मी जातो ना तर ती राहतो ना, ते लोक म्हणतात तसंच करायतो ना. चुकलं ना मला, मी मान्य करतो ना चुकलं मला. मग मग एकदा त्या लोकांनी ऐकून तर घ्यावं की नाही मला. ऐकून बी घ्यायला कोणी तयार नाही, मग फोनच घेत नाहीत. मला आईले म्हटलं मी चालली जातो डायरेक्ट, तर मग ये म्हणजे डायरेक्ट जातं काय. त्या लोकांना घरात नाही घेतलं तर करशील. इतके आहेत का? इतके नाहीत ना हो मोठे घरचे लोक, मला माहिती आहे इतके नाहीत. त्या घरचे लोक मला ओळखीचे नाहीत का? आ ती जर गेली ना तर म्हणजे मुलगा घरात घेत नाहीत का ते. अहो ती मला लय लाड करतात, मला माहित आहे ना. पण माई आई म्हणते नाही जायचं तसं. सांग बिचारे मोठे, आता कसं कमी. हो ना. हो बाय बाई. हे बा रात्री दिवशीच मी फोन करत होते, मला तुमच्या आई सांगितलं शांताबाईनं की बाली जॉईन झाली म्हणून. पण परत दिवशी बाई मी तुमचा फोन लावला बालबाई. पण एंगेज येत जाय. मी म्हणलं बाई दिवसात गेले असतील माय, आता काय म्हटलं माय बालीबाईचा पण का आता का सामान्य राहिला. आता साईन बाई झाल्या म्हणलं फोन बिझीच येणार आहे. काय मामी. हा नाही नाही चालू असेल नाही तर कोणाचा तरी फोन. आजी काय म्हणते? आजीची तब्येत चांगली आहे? आजी सांगितलं का? हो माय बाई सांगितलं. पुताकच माय माय ना तिनं पेपर दिल, परीक्षा दिल ती. काय झालं काय सांग. मग तुमच्या मानच चांगलं लागली म्हणत बाली नोकरीवर. हो, लय हरिकाला बरं बुडीले, लय हरिकाला माय बाई. आई मले मले हरिकाला ते सांग ना. हो मग माय बाई. ओ बालूबाई प्रणवलेले हरिकाला बरं. हो. ऐकत होती. द्या ना प्रणव, तुला हरिकाला का बाबू? मग झालं प्रणवले हरिकाला म्हणजे झालं आता. मग सगळे हरिकाला. शाळेत नाही गेला का आज? काय बरं भलते काय म्हणते? म्हणते शाळेत नाही गेला. काय त्याची लेकरं शाळेत जातात, कधी शाळा नाही पाळत. मी बी जातो ना, कधी कधी तर नाही तो. मी बी जातो ना शाळेत, कधी कधी राहतो फक्त घरी. बाबा वावरात असतील. दे वावरात गेले आज ना, ते वामन भाऊ संग गेले, मोठ्या भाऊ संग गेले बाई. कुठे गेले काय सांगाव. काही ते काम होतं तर तिकडे गेले ते. मग भाऊ आले, चालतं का रे त्याचं बोलणं वशी ना आधी. हे मग चला आणि गेले बाई. मग आता तिकडून आल्यावर सांगतील कुठे गेले ते काय. तर सकाळूनच जायला 9:30 वाजता गेलेच मी म्हणतो. जेवणही नेट केले, म्हणजे दोघे भाऊ तसेच जायला. हो का? असं असं. हो बाई करा बाई काम. आमचं काय बाई अमेरिकाच हाव. तुम्हाला माझ्या ड्युटीवर जायला लागते का हो बोलते. मग ट्युशन आहे तू आता चालू आहेत ना वहिनी. फक्त संध्याकाळी शिफ्ट आहे आता. पोरांना सांगितलं संध्याकाळची 6 पासून सुरू झाल्या. आता 6 वाजता येतात लहान लेकरं. म्हणजे लहान म्हणजे 4थी 5वी लहान, आणि मग 7वी 8वी 6वीचे समजा. 6वीचे दोघच जण आहेत. त्याच्याने मग ते सोबतच बोलवतो. असं माय. मग तिकून आल्यावर ट्युशन घेता का? काय बालू बाई बिमार पडसान बरं, तब्येत सांभाळा. लय दगदग करता बाई तुम्ही. काय करसान बाई एवढ्या मोठ्या पैशाचं? कुठे ठेवान? एवढी नोकरी लागली तरी बी माय ट्युशन घेता. नोकरी लागली नाही एवढी मोठी. काय हो मामी. मग आता एवढे लेकरे येतात, सगळं आता ट्युशनचं का सगळं म्हणजे तयारच आहे ना ते पॅकेज. उगाच कशाला सोडायचं. 2 तासाची गोष्ट. तिकडून आल्यावर मग येतात पोरं. आता कसं ट्युशन म्हणजे पोरांनी अभ्यासही दिला तरी आपल्या घरातले काम होते, पोरं अभ्यासही करतात. असं होते ते. हो हो बरोबर आहे बाय. पण तुम्ही पहा बाई व. कसं आता तती म्हटलं की कामच राहत असेल ना. मग माय काय करावं लागतं, म्हणजे कसं करावं लागतं तिले काम नाही. हे आता शेतकऱ्याचं सगळं समजा पटवा म्हणूनच लागली की नाही, तर मग हेच सगळंच. आणि विशेष म्हणजे मामी मला पातुरं भेटलं की त्याच्यानं लय बरं झालं ना. म्हणजे अर्धे आमच्या गावातलेच असतात, म्हणजे भीती नाही कशाची. अनोळखी लोक म्हणजे हे नाही, सगळ्या आमच्या आसचेच खेड्यापाड्यातले लोक. त्याच्यानं काही असं म्हणजे प्रेशर येत नाही कामाचं. आणि काही लय दूर लागलं असतं, दूर लागलं असतं तर जसं मग लेकराची शाळा ट्युशन घ्यायची ड्युटी, मग लय पंचायत झाली असती. पण ते लय बरं पावलं घरच्या भाकरवरच. हो बाई हो. हे ना तुमच्या मला तर हे लय पटलं. तुमच्या मामा म्हणत हे तर लय सोला चांगलं झालं म्हणत. हो आली आली मामी. कोणतरी आत ठेवतो. करील मग नंतर. हो 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 माय बाई हो हो. पा मीच लावी नाही तर तुमचं काम पण झालं की लाव जा. हे पा असं जा रात्री मामा आले कीच लावीन. मग ते बी बोलत. हो चालते मामी. मी बोलतो ना. दे ना. तू नको ना. मी बोल ना. तू नको. अरे त्याच्या घरी कोणीतरी आलं म्हणून ठेवला.
ते रिकामे आहेत काय? रिकामे आहेत. तू शाळेत जात नाही काही नाही. पाय न ते हसतात की नाही. हसत आहेत ते म्हणत शाळेत नाही गेला का. मूर्ख आहे म्हणत, मूर्ख म्हणून शाळा पाळली म्हणत त्यानं. असं म्हटलं तुला. शाळा पाळत जाशील का आता? शाळा पाळ्यात काय मूर्खपणा आला? माय बाबा लय मोठे लोक आहेत, श्रीमंत आहेत. माय बाबा इटा घेऊन देतात, सिमेंट घेऊन देतात आणि मिस्त्रीले पैसे बी देतात. मग मिस्त्रीले पैसे दिले की मिस्त्री इटा सिमेंट शाळा डबल बांधून देते. मग त्यात काय मूर्खपणा? मी तर जातोच ना, उद्या तर जातोच ना. अशी किती लय मोठी थोडी पडते, उंची कस पडलीशी ना. तेवढे तर माय बाबा बांधून देतात. एका दिवसानं उंची कस पडते, अशी का पुरी जेवढी थोडी शाळा पडली अशी. तेवढे शकत माय बा अशी बांधून देतात, अशी. मी चाललो खेळायले. अरे कामिया, ऐक ना जर सांग, उघडलं पुस्तक. ये बरं प्रणव, मी शिकवतो तुला बरं. हे बापा, ते टीचर शिकवते तेच तर मला आवडत नाही. शाळेत बी ते घरी बी ते. शाळेत बी शिका घरी बी शिका. मला